भाऊ पुढची बातमी एक्झिट पोलमधील महायुतीच्या आकडेवारीवरून आता बच्चू कडू यांनी निशाणा साधलाय। महायुती जास्त पक्षांसोबत घेतल्याने जास्त गोंधळ झाल्याचं चित्र असल्याची टीका बच्चू कडू यांनी केलेली आहे। यावेळी बोलताना त्यांनी महायुतीमध्ये सहभागी होण्यावरूनही निशाणा साधलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे वेदांत नेब यांनी। एक्झिट पोल आलेत, कसं बघा जवळपास 50-50% यश मिळतंय। एक्झिट पोलचं काही फार खरं राहिलं नाही। एक्झिट पोल म्हणजे 75-80% खोटे आणि 20% खरे। त्याच्यावर प्रतिक्रिया काय द्यायची हाच प्रश्न आहे। एक्झिट पोल सोडा, महायुतीला किती साधारणपणे 40 पार म्हणत होते, तर ते 40 पारचं चित्र अजूनही दिसतंय का बच्चू कडूंना? नाही, मी काही महाराष्ट्रभर काही फिरलो नाही, मी काही माहिती पण घेतली नाही। मला तर बाकी उमेदवार पण कोण होते, कोण आघाडीचं कोण होतं आणि युतीचं कोण होतं ते पण माहीत नाही। त्यानं मी त्याच्यावर अधिक वाच्यता करण्यात काही अर्थ नाही। महायुतीमध्ये ताकद दिसली नाही बच्चू कडूंची, फक्त अमरावतीपुरतंच मर्यादित होते बच्चू कडू, म्हणून त्यांना नाही घेतली असेल। भविष्यात गरज वाटेल नाही वाटेल तर बच्चू कडूंचा प्रश्न आहे, तेव्हा आम्ही उत्तर देऊ। बॉल टाकावं तर खरं, बॅटिंग करू ना आपण। पण तुम्हाला काय वाटतं, ज्या प्रकारे तुम्ही सोबत आलात भाजपच्या, त्याच्यानंतर अजित पवार गट सोबत आला, त्याच्यामुळे कुठेतरी संख्या जी एक्झिट पोलमध्ये दिसती ती कमी होती किंवा निकालानंतर सुद्धा कमी होईल? ते जास्त सोबत घेतल्याने गोंधळ जास्त झाला असं वाटतं। स्वतःला वाटतं, वैयक्तिक वाटतं असं चित्र आहे, लोक म्हणतात। 400 पार NDA होईल असं वाटतं? कोणाचं किती काय आरपार हो, आखरी शेतकऱ्याचं काय भलं होणार, गरिबाचं काय भलं होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन मनोज जयस्वाल समेत वेदांत नेब, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।